नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खडकर सर. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सरासरी मधला पार्ट 1 आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला पार्ट 2 सरासरी मध्ये पोलीस भरतीसाठी विचारणारे जे सर्वात महत्त्वाचे उदाहरण आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे. तर एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची की पोलीस भरतीला परीक्षेला सरासरीवरती या टाईपचं उदाहरण बऱ्याच वेळेस आलेलं आहे की एका खेळाडूने 5 सामन्यामध्ये सरासरी 48 धावा केल्या. सरासरी 48 धावा केल्या. 4 डावामध्ये सरासरी 50 धावा केल्या असतील तर 5व्या डावात केलेली धावसंख्या किती? अतिशय सोपा आणि भरपूर वेळ परीक्षेला या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना कुठेतरी x मानायचंय, नंतर x मानल्याच्या नंतर त्या पद्धतीचे समीकरण तयार करायचे. अशा भानगडीमध्ये तुम्हाला पडायचं नाही. 5 डावांची सरासरी 48 आहे. कोणत्याही सरासरीला जर एकूण धावसंख्येने जर गुणलं किंवा एकूण संख्येने जर गुणलं तर आपल्याला त्या संख्येची बेरीज मिळते. काय मिळते? बेरीज. म्हणून 5 गुणले 48 जर केलं तर 8 पंचे 40, 4 5 चोक 20, 20 आणि 4 24, 240. 240 ही 5 डावांची धावसंख्या आहे. काय आहे? धावसंख्या. 5 डावांची धावसंख्या. त्याच्यानंतर यातल्या 4 डावांची धावसंख्या आपल्याला विचारली. 4 गुणिले 4 डावांची धावसंख्या आहे 50. म्हणून 4 गुणले आपण काय केलं? 50 केलं. 4 गुणले 50 केल्याच्या नंतर याचा गुणाकार येईल 200. ही जी धावसंख्या आहे ही 4 डावांची आहे. 4 डावांची धावसंख्या आलं लक्षामध्ये. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की 5व्या डावात केलेली धावसंख्या किती? सर्वांना माहिती आहे की 5 डावातल्या धावसंख्यांची बेरीज 240 आहे. 4 डावांची धावसंख्यांची बेरीज 200 आहे. जर 5 डावामधून 4 डावांची धावसंख्या जर वजा केली तर आपल्याला 5व्या डावाची धावसंख्या भेटणार आहे. म्हणून या 5व्या डावाची धावसंख्या आहे 5व्या डावाची धावसंख्या. तर 5व्या डावाची धावसंख्या आली 40. हे तुमचं उत्तर आहे. परीक्षेला वेळेला खूप महत्व आहे, कारण की वेळेमध्ये गणित सुटणं गरजेचं आहे. एखादं गणित तुम्हाला मिळालं आणि तुम्ही ते जर 5 आणि 6 मिनिटांमध्ये जर सॉल्व्ह केलं त्याचा काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा ते गणित नाही सोडलेलं बरं. गणित हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेतलं आपल्याला ज्यावेळेस स्पर्धा परीक्षाने ज्यावेळेस आपली गणित बनवलेलं आहे, प्रश्नपत्रिका बनवलेली आहे, ते गणित तुम्हाला साधारणतः 30 ते 40 सेकंदाच्या आतमध्ये सुटायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला गणित शिकायचंय. त्याच्यामुळं या पद्धतीने आपल्याला जाणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये. याच्यामध्ये सरासरीमध्ये आणखीन काहीतरी वेगळ्या स्वरूपाचंही उदाहरण विचारलं जातं. ज्यावेळेस सरासरी दिल्याच्या नंतर आपण 5व्या डावाची धावसंख्या काढली परीक्षेमध्ये, याच्या व्यतिरिक्तही अजून वेगळ्या स्वरूपातलं थोडं उदाहरण विचारलं जातं. जर तुम्हाला 5 डावांची क्रमाने धावसंख्या किती किंवा 5 संख्या दिल्या आपल्याला, तर क्या तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, 5 संख्या क्रमाने 48, 52, 59, 71 व 100 आहेत. तर त्यांची सरासरी किती? असाही प्रश्न विचारू शकतात.
याच्यात मध्ये वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण म्हणजे एका खेळाडूने 5 डावामध्ये क्रमाने 48, 52, 59, 71, 100 धावा केल्या तर त्यांची सरासरी धावसंख्या किती, असाही प्रश्न विचारू शकतात. लेखी स्वरूप आहे, थोडस वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं, परंतु सोल्युशन मात्र याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. ज्यावेळेस तुम्हाला क्रमाने संख्या दिल्यात 1, 2, 3, 4 आणि 5 या संख्यांची क्रमाने बेरीज करून घ्या. 48 अधिक 52 अधिक 59 अधिक 71 अधिक 100. जेव्हा आपल्याला सरासरी विचारली जाते ना, सरासरी, तर एक पक्क लक्षात ठेवायचं, आपल्याला जेव्हा सरासरी काढायची असते त्या टायमाला नेहमी एकूण संख्येने भाग द्यायचा असते. जर तुम्हाला सरासरी दिली आणि जर सरासरीवरून जर तुम्हाला बेरीज काढायची असेल तर समजायचं की आपल्याला दिलेल्या सरासरीला आपल्याला काय करायचंय, दिलेल्या संख्येने गुणाकार करायचा. इथं सरासरी काढायला सांगितली म्हणजे निश्चित आपल्याला भाग द्यायचा आहे आणि भाग देण्यासाठी एकूण 5 संख्या आहेत म्हणून 5 ने भाग दिला. आणि यांची जर बेरीज जर केली 48, 52, 59, 71, 100 यांची बेरीज केली 48 आणि 52 100, 100 आणि 59 159, 159 आणि 71, 159 आणि 1 झाला 160, 160 आणि 70 230, 240 आणि 100 हे झाले 340. आणि लक्षामध्ये आणि भागिले 5 आहे म्हणून 5 घेतलं आणि लक्षामध्ये आणि या 5 ने भाग दिला. 5 1 5, 5 6 30, 34 मधून 30 गेले, खाली उरले 4, खाल्ला 0 आहे वरती गेला 40 झाले, 5 किती 40, म्हणून तुमची सरासरी जी धावसंख्या आहे ती 68 आहे. सरासरी धावसंख्या किती आहे 68. याच पद्धतीने आपल्याला जायचंय, बेरीज करून काय करायचंय, फक्त सरासरी काढताना दिलेल्या संख्यांची बेरीज करून भागिले एकूण संख्या करायचे. एकूण संख्या 5 होत्या म्हणून भागाकार 5 दिले. आणि लक्षामध्ये, कारण की परीक्षेला अचूक उत्तराला खूप महत्व आहे आणि अचूक उत्तर देण्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य पद्धतीची खूप मुलांना गरज आहे आणि तीच पद्धत मी तुम्हाला आज अतिशय सोपे आणि सिंपल भाषेमध्ये सांगतो. आणि लक्षामध्ये, याच्यानंतर एक परीक्षेला नेहमी विचारलेला प्रश्न, कोणत्याही प्रश्नपत्रिका आपण बघितली की त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेलाच की एका वर्गामध्ये 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. सरासरी वय 22 वर्ष आहे. वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 1 ने वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन आहे. भरपूर वेळा परीक्षेमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचं उत्तर काढण्यासाठी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. 20 विद्यार्थी आहेत, सरासरी 22 आहे म्हणून 20 गुणिले 22 करा. 20 आणि 22 जर केलं 22 0 0, 22 गुणिले 44 440. त्याच्यानंतर सांगितलंय वर्ग शिक्षक आलाय. वर्ग शिक्षक आल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं पहिले 20 विद्यार्थी होते, वर्ग शिक्षक आले की 21 झाले. 21 गुणिले पुन्हा सरासरी मध्ये सांगितलं की 1 ने वाढ झाली म्हणजे सरासरी 22 होती ती 23 झाली. या पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं आणि 21 गुणिले परत हा गुणाकार करायचा. हा गुणाकार करताना पुन्हा थोडासा अडथळा निर्माण होतो. तरी बी जर गुणाकार केला 21 त्रिक 63, 46, 21 दुने 42, 42 आणि 6 48 आणि यांची वजाबाकी करावी लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की ही वजाबाकी करत असताना त्यांच्या हे लक्षातच येत नाही की खालची मोठी संख्या आहे, वरची लहान संख्या आहे, मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा केली जाते. परंतु इथं ही अशी वजाबाकी करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर 483 वजा 440 मधून वजाबाकी केली. 3 मधून 0 गेला 3, 8 मधून 4 गेले 4, 4 मधून 4 गेले 0 म्हणून वर्ग शिक्षकाचं वय आलं थोडक्यात 43 वर्ष. सांगायचा उद्देश म्हणजे या पद्धतीने जेव्हा आपण गणित सॉल्व्ह करतो तरी सुद्धा याच्यामध्ये थोडासा गुणाकार मोठा असल्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. याच्यामध्ये दुसरी आणखीन एक पद्धत आहे, अतिशय सोपी आहे. मग दुसरी पद्धत नेमकी कोणती? ही झाली पहिली पद्धत. ही पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत तुम्हाला जर सॉल्व्ह करायची, दुसरी पद्धत अतिशय सोपी आहे, लक्षात ठेवायची फक्त.
एका वर्गामध्ये 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 1 वाढते. सरासरी कितने वाढते? 1 वाढते. मग आपल्याला माहितीये 1 सरासरी वाढते. पहिले 20 विद्यार्थी, तर वर्ग शिक्षक आला की विद्यार्थी 1 वाढतोय. म्हणजे वर्ग शिक्षक आल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये 1 व्यक्ती वाढतोय. म्हणून पहिले 20 होते, वर्ग शिक्षकाला 21 झाले. वर्ग शिक्षकाला 21 झाले. लक्षात येते? पहिले 20 विद्यार्थी होते, वर्ग शिक्षक 1 आला म्हणून 21 झाले. गुणिले सरासरी फक्त कितने वाढते? 1 वाढते. सरासरी कितने वाढते? 1 म्हणून 21 गुणिले 1 बरोबर 21 1 21. 21 1 21. आणि येणाऱ्या उत्तरामध्ये जी पूर्वीची जी सरासरी आहे ती फक्त मिळवायची. पूर्वीची सरासरी आहे 22 आणि 22 काय करा, फक्त याच्यामध्ये मिळवा. 2 आणि 1 3 आणि 2 आणि 2 4. म्हणून वर्ग शिक्षकाचं वय आहे 43 वर्ष. अवघ्या फक्त 3 चे 4 5 6 सेकंदाचं काम आहे. याही पद्धतीने गेले तरी हरकत नाही, परंतु या पद्धतीने गेले तर तुम्हाला अजून तुम्ही तुमच्या वेळेचं मर्यादा ठेवून तुम्ही लवकरात लवकर उत्तर काढून तुम्ही पुढील प्रश्नाकडे जाऊ शकता. लक्षामध्ये याच्यानंतर अजूनही वेगळ्या स्वरूपाचा काही प्रश्न विचारला जातो. कारण की पोलीस भरती म्हटलं की सुरुवातीला याच्यावरतीच पोलीस भरतीचा जास्त भर होता, परंतु थोडस स्पर्धेच्या मानाने थोडस गणित कधी कधी अवघड स्वरूपातलं विचारलं जातं. अवघड स्वरूपातलं गणित विचारलं म्हणून आपण गणित सोडून द्यायचं नाही. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट लक्षात घ्यावी. आपल्याला अवघड स्वरूपातलं गणित आलं, थोडस वेगळ्या स्वरूपातलं, म्हणून आपण गणित अवघड आहे असं अजिबात विचार करायचा नाही. पुढचं उदाहरण जर बघायचं ठरवलं, एका खेळाडूने 15व्या डावात 68 धावा केल्या. 15व्या डावात 68 धावा केल्या. तेव्हा सरासरी धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झाली. तर 15व्या डावानंतर सरासरी धावसंख्या किती? उदाहरण जर परीक्षेला जर या टाईपचं जर उदाहरण जर आलं तर खूप मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. कारण की तो प्रश्न म्हणजे 15व्या डावामध्ये 68 धावा केल्या, तर बऱ्याच वेळा हेच कुठं मानायचंय ते समजत नाही. बरेच जण 15व्या डावामध्ये X धावा केल्या असं समजतात. त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम पुढे गणितामध्ये निर्माण होतात आणि याच्यामुळे आपल्याला हे गणित सोडवणं थोडंसं कठीण जातं. परंतु अजिबात घाबरायची गरज नाही. हे गणित अतिशय सोपं आहे, सोप्या पद्धतीने मांडायचे. सगळ्यात महत्वाचं की 15व्या डावात 68 धावा केल्या तेव्हा सरासरी धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झाली. कितने वाढ झाली? 2 ने वाढ. म्हणून 15 गुणिले 2 15 दुने 30. 15 दुने किती? 30. आणि याच्यामध्ये 15व्या डावात जेवढ्या धावा काढल्या होत्या तेवढ्या धावा काय करायच्या त्याच्यामध्ये मिळवायच्या. 15 दुने 30 केले आणि 15व्या डावामध्ये त्यांनी जेवढ्या धावा काढल्या होत्या तेवढ्या धावातून ही जी आपण गुणाकार केलाय हा काय करायचा? वजा करायचा. हा काय करायचा? वजा करायचा. म्हणजे वजा 68. म्हणजे आपल्याला काय करायची? ह्या दोघांची वजाबाकी करायची. 68 मधून 30 गेले, खाली उरले 38. 38 मध्ये किती उरले? खाली किती उरले? 38 उरले. आणि 38 जी संख्या येणार आहे ही वजाबाकी करून ही जेवढे डाव सुरुवातीला होते 15 डाव त्याच्या पाठीमागल्या डावांची सरासरी आहे. म्हणजे 14 डावांची सरासरी आहे. किती डावांची आहे? 14 डावांची सरासरी. 14 डावांची सरासरी किती आली? 14 डावांची सरासरी आली 38. 14 डावांची किती आली? 38 आली. आपल्याला विचारलंय प्रश्न 2 टाईपचा असतोय. 14 डावांची विचारू शकतात, 15व्या डावानंतरची विचारू शकतात. 15व्या डावानंतरची म्हणजे 15 डावांची सरासरी किती. मग 14व्या डावाची जर विचारली तर फक्त आपल्याला काय करायचे? दिलेले 15 गुणिले 2 केलं 30. 30 मधून जेवढ्या धावा काढल्या होत्या तेवढ्या वजा केल्या.
वजा केल्यानंतर अर्ध्या दिवशी 14 डावाची सरासरी आहे. 15व्या डावांची जर विचारली तर 15 डावाच्या वेळी सरासरी 2 ने वाढते म्हणून +2 केलं, म्हणून 15 डावांची सरासरी झाली 40. हे तुमचं उत्तर आहे. लक्षामध्ये 15 डावांची सरासरी किती आहे? 40. अतिशय सोपी पद्धत आहे. या पद्धतीने या टाईपचे उदाहरण आपण प्रत्येक सॉल्व्ह करू शकतो. लक्षामध्ये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन एका वेगळ्या स्वरूपातला प्रश्न परीक्षेला विचारला जातो. वेगवेगळ्या स्वरूपातले जेव्हा प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस आपण कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, कोणतं समीकरण घ्यायचं या गोष्टी आपल्या लवकर लक्षात येत नाही. एक ह्याच टाईप मधलं एक उदाहरण तुम्हाला मी आणखीन एक सांगतो की एका बसमध्ये एका बसमध्ये 25 प्रवाशांचे सरासरी वजन 58 किलोग्रॅम आहे. एका बसमध्ये 25 प्रवाशांचे सरासरी वजन 58 किलोग्रॅम आहे. 40 किलोग्रॅम वजनाचा प्रवासी खाली उतरला त्याऐवजी नवीन प्रवासी बसमध्ये चढला तर सरासरीमध्ये 1 ने वाढ होते. तर सरासरी वजनामध्ये 1 ने वाढ होते. तर नवीन प्रवाशाचे वजन किती? नवीन प्रवाशांचे वजन किती? खऱ्या अर्थाने जर अशा टाईपचा जर उद्या जर प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जर आला तर प्रश्न वाचल्याच्या नंतर असं वाटतं प्रश्न सोडून दिलेला बरा. कारण की बऱ्याच वेळेस या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होऊन जातं आणि वेळ प्रसंगी वेळ जातोच, त्याचबरोबर प्रश्नही सुटत नाही आणि परीक्षा संपल्याच्या नंतर, पेपर संपल्याच्या नंतर आपलं एकच आपल्या मनामध्ये किंतु निर्माण होतो की थोडंसं गणिताला प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे मी परीक्षा पूर्णपणे सोडू शकलो नाही. या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या अगोदरच ही पद्धत आपल्याला वापरायची. एका बसमध्ये 25 प्रवासी आहेत, सरासरी वजन 58 किलोग्रॅम आहे. 40 किलोग्रॅम वजनाचा प्रवासी खाली उतरलाय, त्याऐवजी नवीन प्रवासी बसमध्ये चढलाय आणि तेव्हा सरासरी वजनामध्ये 1 ने वाढ होते. तर नवीन प्रवाशाचे वजन किती? अतिशय सिंपल आहे, 25 प्रवासी आहेत. किती प्रवासी आहेत? 25. म्हणून 25 गुणिले 1 बरोबर 25. का बरं 25 गुणिले 1? 25 प्रवासी आहे असे घेतले, लक्षामध्ये 25 प्रवासी आहे असे घेतले आणि सरासरीमध्ये 1 ने वाढ झाली म्हणून गुणिले 1 केले. सरासरीमध्ये 25 प्रवासी होते, सरासरीमध्ये 1 ने वाढ झाली म्हणून 1 गुणिले केलं, 25 उत्तर आलं. जेवढ्या किलोग्रॅमचा व्यक्ती खाली उतरलाय तेवढे किलोग्रॅम याच्यामध्ये प्लस करा. किती किलोग्रॅमचा खाली उतरला होता? 40 किलोग्रॅमचा. म्हणून काय केलं, याच्यामध्ये 40 प्लस केले आणि 40 प्लस केल्याच्या नंतर येणार उत्तर बघा, 5 5, 4 आणि 2 किती? 6. म्हणून नवीन प्रवाशाचं वजन 65 किलोग्रॅम आहे. नवीन प्रवाशांचे वजन किती आहे? 65 किलोग्रॅम. अतिशय सोपी पद्धत आहे. याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, पुढला पार्ट शिकायचा आहे. कारण की या पार्ट मध्ये आपण सरासरी प्रकरण एक टाईप बऱ्यापैकी कव्हर करून दिलाय.
उद्या येणाऱ्या परीक्षेचा सामना करण्यासाठी या पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे। आणि याच्यानंतर जे पुढचा जे व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे, पुढचा व्हिडिओ जो आपला आहे, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचं प्रकरण अतिशय सोपे आणि सिंपल पद्धतीने घ्यायचंय। आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करायचंय। जर तुम्हाला आपली पद्धत जर आवडली असेल तर तुम्हाला लाईक करून एक सुंदरशी कमेंट द्यायची। आणि लक्षामध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसामध्ये पुन्हा येईल। ओके।